श्री स्वामी समर्थ. श्रद्धा हिरमेकवरमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आज आपण स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी ही रेग्युलर स्लीव्ज मी ते काढलेली आहे आणि त्याचा मिडल इथे मी काढून घेणार आहे. तर आपल्याला स्लीव्जची डिझाईन बघायची आहे. तर एकदम मिडल असा काढून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी मी एक एक इंचेस असे बॉक्स करून घेतलेले आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडला एक इंचेसवर मी मार्जिन करून घेतलेलं आहे आणि स्ट्रेट अशी लाईन इथे मारून घेतलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा एक इंचेचे इथे छोटे छोटे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. तर मी बरोबर एक इंचेसवर इथे मार्जिन करून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील एक इंचेसवर इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि एक इंचेसवर तुम्ही बॉक्स इथे तयार करून घ्यायचे आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा, माझे एक इंचेसवर इथे मार्किंग करून झालेली आहे आणि आता मी ते बॉक्स बनवत आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही देखील इथे बॉक्स तयार करून घ्या. आणि इथे आता माझे बॉक्स देखील तयार करून झालेले आहे. तर हे बघा, इथे आता मी क्रॉस लाईन इथे देणार आहे. तर हे बघा, खाली एक बॉक्स सोडून तर अशा तिरपी क्रॉस लाईन इथे मी देणार आहे. एकाआड एक इथे मी तो बॉक्स सोडत आहे. तर तुम्ही बघू शकता, एका आड एक बॉक्स सोडून मी ती तिरकी लाईन दिलेली आहे आणि दुसऱ्या साईडला मी 2 बॉक्स इथे सोडून आणि नंतरनं क्रॉस अशी ही लाईन करणार आहे. तर हे बघा, खालून 2 बॉक्स मी ते सोडलेले आहे आणि पुन्हा वरती एक असं बॉक्स सोडून तिरकी अशी लाईन मी इथे आखून घेतलेली आहे. आणि त्यानंतरनं तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अशाच प्रकारे तुम्हाला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि नंतरनं आपल्याला सुई घ्यायची आहे आणि 4 पदरी दोरा ओवून इथे बरोबर जो आपण मार्किंग केलेलं आहे तिथे बघू शकता, जे आपण क्रॉस लाईन दिलेलं आहे त्यावर बरोबर इथे आपल्याला एकदम छान प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे. आणि दोरा व्यवस्थित असा टाईटली लॉक करून घ्या, म्हणजे तो उचला जाणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, मी ज्याप्रमाणे लॉक करत आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही देखील लॉक करून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक ठिकाणी धागा आपल्याला कट करून मगच तो लॉक करून व्यवस्थित असं तिथे लॉक करायचा आहे. तर हे मी उलट्या साईडनी मार्जिन करून आणि उलट्या साईडनी इथे लॉक करत आहे. तर आपली सुईची साईड ही खालून येणार आहे. तर आपलं इथे जवळजवळ लॉक करून झालेलंच आहे. तर कशा प्रकारे डिझाईन येत आहे तर हे बघा, तुम्ही बघू शकता. तर ही आपली ही जी मी जी लॉक करत आहे तर ती आपली उलटी साईज आहे. तर आपली सुलटी साईज अशा प्रकारे येईल. आणि नंतरनं मी इथे मशीनवर बरोबर त्याला प्लेट्स टाकून घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या स्लीवची डिझाईन एकदमच छान होईल. हे बघा, आणि दुसऱ्या साईडने देखील मी ते प्लेट्स टाकून घेणार आहे. तर ह्या स्लीवची उंची मी 11 इंचेस घेतलेली आहे. तर गाईज, तुम्हाला पाहिजे तशा आवडीप्रमाणे तुम्ही उंची घेऊ शकता. आणि नंतरनं हे बघा, मी 2 इंचेसची इथे पट्टी काढलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित अशी खाली ठेवून बरोबर एक सरळ टिप इथे मारून घेणार आहे. व्यवस्थित अशी मी इथे सरळ टिप मारून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे अस्तर देखील जॉईन करू शकता, पण मी इथे अस्तर जॉईन केलेलं नाही आहे. आणि पुन्हा त्यावर तुम्ही डाप टिप देखील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे देऊ शकता. आणि नंतरनं आपल्याला ती वरच्या साईडनी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे. तर गाईज, तुम्ही माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर हे बघा, आपण ती पट्टी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे. आणि नंतरनं आपल्याला जी फिटिंग आहे ती इथे आपल्याला करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ती फिटिंग आलेली आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन इथे आपली तयार झालेली आहे.